थेट जाऊया छत्रपती संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्री बोलतायत। छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। अरे जय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा, धर्मवीर आनंदगे साहेबांचा। खरं म्हणजे मुंबई ठाण्यानंतर शिवसेनेच्या वाघाची डरकाळी घुमली ती या मराठवाड्यात संभाजीनगरला। आज या कडक उन्हामध्ये देखील आपल्या सर्व महायुतीच्या नेत्यांबरोबर आपण एवढ्या मोठ्या संख्येने या संदीपान भुमरे यांच्या फॉर्म भरण्याच्या रॅलीमध्ये एवढ्या मोठ्या संख्येने ही रॅली पहिल्यांदा मी बघितलेली आहे। आणि त्यामुळे संदीपान भुमरे यांचा विजय पक्का आहे। नो खैरे ओनली भुमरे। ओनली मामा काय मग असे म्हणत होते, मामा भुमरे मामा भुमरे मामा ना। हा एकच मामा एकच मामा, अरे एकच नाना। नाना पण आहे ना तो आपला, इकडे आपले दुसरे पण नाना आलेले आहेत। आणि म्हणून आज इथल्या जनतेने नेहमी शिवसेनेवर प्रेम केलेलं आहे, धनुष्य बाणावर प्रेम केलेलं आहे। शिवसेना प्रमुखांच्या विचारांवर आपल्या छत्रपती संभाजीनगरची निष्ठा आहे। आणि म्हणून एक घोषणा देऊया, छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की। आणि म्हणून गेल्या वेळी थोडी गडबड झाली, परंतु यावेळेस दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ नाही, आपल्या धनुष्य बाणालाच लाभ होणार। आणि महायुती या ठिकाणी प्रचंड मताधिक्याने विजय होईल। खरं म्हणजे ही लढाई जी आहे, ही निवडणूक फक्त संदीपान भुमरे यांची नाही, ही निवडणूक फक्त संभाजीनगरची नाही, ही निवडणूक आपल्या देशाच्या विकासाची आहे, या देशाच्या प्रगतीची आहे। आणि आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनवण्याची आहे। अरे जय श्रीराम, अयोध्येमध्ये राम मंदिर बनणार की नाही असे लोक टिंगल करत होते। मंदिर वही बनाएंगे, तारीख नहीं बताएंगे। मोदीजींनी मंदिर पण बांधलं, तारीख पण सांगितली, उद्घाटन पण केलं। आणि म्हणून या देशाला पुढे न्यायचं असेल, या देशाची प्रगती करायची असेल, या देशाचा विकास करायचा असेल तर आपल्याला कोण पाहिजे? मोदी आणि राहुल गांधी यांच्यामध्ये तुलना केली तर माणूस झोपलेला असताना स्वप्नात देखील काय म्हणेल? मोदी मोदी मोदी। कारण त्याने 10 वर्षाच्या काळात एकही सुट्टी न घेणारा प्रधानमंत्री कोण? गरम झालं की थंडगार हवा खायला परदेशात जाणार कोण? मग कोणाला निवडणार? अरे 10 वर्षात एवढं हिमालय एवढं काम केलंय जे 50-60 वर्षात काँग्रेसला जमलं नाही। मोदींच्या कामाची उंची जर बघितली तर हिमालय एवढी, आणि काँग्रेसच्या 50-60 वर्षाची उंची टेकडी एवढी। कोणाला मतदान करणार? आणि म्हणून आपल्या देशाचं नाव आज जगभरामध्ये आदराने घेतलं जातंय, रोशन केलं जातंय। आज कोणी आपल्या प्रधानमंत्र्याला बॉस म्हणतो, कोणी गळेभेट घेतो, कोणी वाकून नमस्कार करतो। 11व्या नंबरची अर्थव्यवस्था 5व्या नंबरवर कोणी आणली? मोदीजींनी। आता 3ऱ्या नंबरवर आणणार आहेत। आणि म्हणून
देशाच्या विकासाची ही लढाई आहे. आणि म्हणूनच आपल्या बाळासाहेबांची काय घोषणा होती, गर्व से कहो हम. आणि म्हणून एकच विचार, एकच पुकार आणि हिंदुत्वाचा जय जयकार या संभाजीनगरमध्ये घुमघुमल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून त्यामुळे अब की बार मोदी सरकार आणि नहीं फिर एक बार मोदी सरकार, अब की बार अरे 400 पार. त्या 400 मध्ये संदीपान भुमरे नंबर 1 ला पाहिजे ना. आणि म्हणून 2014 पूर्वी जर आपण पाहिलं तर या देशामध्ये दंगली, बॉम्बस्फोट, घोटाळे, भ्रष्टाचार होत होते. 2014 ला मोदीजी प्रधानमंत्री झाल्यानंतर एक तरी बॉम्बस्फोट झाला नाही. तर पुण्यात बॉम्बस्फोट, दिल्लीत बॉम्बस्फोट, मुंबईत बॉम्बस्फोट, सगळीकडे बॉम्बस्फोट. आणि त्या बॉम्बस्फोटमध्ये ठराविक जातीची, धर्माची लोक मरत होती का? सगळे लोक होते त्याच्यामध्ये. आणि म्हणून 2014 नंतर दहशतवाद्यांनी हिम्मत नाही केली एकही बॉम्बस्फोट घडवण्याची, कारण त्यांना एक धाक होत्या, जरब होता. 370 कलम हटवलं. काश्मीर आपलं नंदनवन, आपल्या देशाबरोबर जोडणारं काम मोदीजींच्या नेतृत्वाखाली गृहमंत्री अमित शाह साहेबांनी केलं. आणि म्हणून काही लोक म्हणाले काश्मीर पेटेल, दगडफेक होईल, बॉम्बस्फोट होईल, जलेगा, हमका होएगा, धमका होएगा. काय झालं? अमित भाईने बरोबर चावी लावली आणि काश्मीर आपल्यामध्ये आज विकासाचं द्वार खुलं झालंय. आज काश्मीर हे आपलं नंदनवन आहे. आणि म्हणून असं काम करायची हिंमत दाखवली का 50-60 वर्षामध्ये? आज कोणीतरी तो पोपादरा, काय पादरो कोण आहे, सोपादरा काय, सॅम पित्रोदा, सॅम का मॅम, तो म्हणतो काँग्रेसचा माणूस आहे तो लीडर. तो म्हणतो माणूस ज्याची संपत्ती आहे आणि त्याचा मृत्यू झाल्यानंतर त्यातली अर्धी संपत्ती सरकार जमा करायची. अरे तुम्ही तर आता आले पण नाही अजून. तुमचा डोळा त्या गोरगरिबांच्या संपत्तीवर का? एक तर देशाला लुटणारे तुम्ही, 50-60 वर्ष देशाला खड्ड्यात घालणारे तुम्ही. आज मोदीजींनी 10 वर्षात देशाला एवढ्या उंचीवर नेऊन ठेवलंय. आणि जे गोर गरीब जनतेला मदत करताय, गरिबी हटाओ म्हणणारे काँग्रेस, गरिबी हटली का? गरीब हटला, गरिबी नाही हटली. परंतु मोदीजींनी 25 कोटी लोकांना गरिबी दारिद्र्य रेषेच्या वर काढलं. 80 कोटी जनतेला मोफत राशन देण्याचा निर्णय 5 वर्ष पुढे लागू केला. आता मला सांगा अब्दुल भाई, या 80 कोटी मध्ये फक्त हिंदू आहेत का? फक्त मराठी आहेत का? तर याच्यामध्ये हिंदू आहे, मुसलमान आहे, सिख आहे, ईसाई सगळे आहेत. गरीब आहे, त्याचं पोट भरलं पाहिजे, उपाशी राहता कामा नये. आणि म्हणून रोटी कपडा मकान देणारा आपला प्रधानमंत्री आहे. 2014 नंतर एकही घोटाळ्याचा, भ्रष्टाचाराचा आरोप विरोधी पक्ष लावू शकले नाहीत. असा बेदाग प्रधानमंत्री आपल्याला लाभलेला आहे. आणि समोर काय? भ्रष्टाचाराने बरबटलेले लोक. अरे प्रभाकर कुठे आले? ते उद्धव ठाकरे बोललेत ना आपल्या मोदींच्या बद्दल. आणि जे उबाठा मोदींचं गुणगान गात होते ते जरा मी तुम्हाला ऐकवतो. आवाज येतोय?
हे बघितलं, आता बघितलं, आता मोदीजींच्या नावाने खडे फोडणारे कोण? सरडे रंग बदलतात, पण एवढा फास्ट रंग बदलणारा सरडा या महाराष्ट्राने पहिल्यांदा पाहिला. अरे काय बाप, 1 नंबरी बेटा 10 नंबरी. अरे रोज आरोप आरोप आरोप. अरे हा शेतकऱ्याचा मुलगा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झालाय, तुम्हाला तेव्हा दिवसापासून पोटसूळ उठलाय, हजम होत नाही. आणि म्हणून तुमच्या एकनाथ शिंदेला काही मिंडे म्हणतात, नीच म्हणतात, निर्लज्ज म्हणतात. तुम्हाला हे पसंत आहे? हा शेतकऱ्याचा मुलगा आहे. ही शिवी मला नाही, या शेतकऱ्याला, तमाम शेतकऱ्यांच्या मुलांना, शेतकऱ्यांना दिली आहे. माझ्या माता भगिनींसाठी मी काम करतोय, माझ्या माता भगिनींना दिली आहे. माझा समाज बहुजन समाजाला दिलेली आहे. आणि म्हणून येत्या निवडणुकीमध्ये मी काय आरोप करायला उत्तर आरोपाने देत नाही का, आणि पोराटोरांच्या आरोपाला तर मी उत्तर देतच नाही, बघत पण नाही तिकडे. पण इथं सांगतो, येणाऱ्या निवडणुकांमध्ये या महाराष्ट्रातली जनता तुम्हाला मतपेटीद्वारे तुम्हाला घरी बसवल्याशिवाय राहणार नाही. ही काळ्या दगडावरची भगवी रेग आहे. आणि म्हणून आता घरी बसायची तुम्हाला सवय आहेच. घरून राज्य कारभार चालवायचा. उंटावरून शेळ्या हाकता येतात का? उंटावरून शेळ्या हाकता येतात? फेसबुक लाईव्ह वरून सरकार चालतं का? हा एकनाथ शिंदे फेस टू फेस लोकांमध्ये जातो, शेतकऱ्यांमध्ये जातो, बांधावर जातो, शेतीत जातो. मला म्हणतात हा हेलिकॉप्टरने जातो आणि शेती करतो. असा शेतकरी बघितलाय का? मला सांगा. जर मी महाबळेश्वरला गाडीने गेलो तर 8 तास लागतील. 8 तास. त्यांना तो शौक आहे. 8 तासात मी 10,000 फाईल साईन करेल. 10,000. मला शेतीची आवड आहे, कारण शेतकऱ्याचा मुलगा आहे. तुम्ही शेतकऱ्याला शिव्या देताय, कामगाराला शिव्या देताय, महिला भगिनींना शिव्या. काय तुमचं चाललंय? माता भगिनींना काय काय शब्द वापरताय? ही बाळासाहेबांची संस्कृती नव्हती, बाळासाहेबांचं ही परंपरा नव्हती. बाळासाहेबांचे विचार सोडले तुम्ही. बाळासाहेबांच्या विचारांना मूठमती दिली. स्वतः खुर्चीसाठी 2019ला तुमच्या तमाम या महाराष्ट्रातल्या जनतेच्या पाठीत खंडीर कोणी खुपसला? तुम्ही छापला, खुपसला. मग बैमान कोण? विश्वासघाती कोण? आम्ही तर शिवसेना वाचवण्याचं काम केलं, धनुष्यबाण वाचवण्याचं काम केलं. म्हणून अभिमानाने तुमच्या हातात धनुष्यबाण आहे. आणि म्हणून शिवसेनेचं खच्चीकरण थांबवण्यासाठी आम्ही निर्णय घेतला. अरे मला सांगा, सरकारमध्ये असलेले मंत्री सत्तेला ठोकर मारून पाय उतार होऊन बाहेर कधी पडलेले बघितले? आम्ही पडलो या महाराष्ट्रासाठी, या गोरगरिबांसाठी, या शिवसेनेसाठी. आणि म्हणून आज तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित झालात. मी सांगतो तुम्हाला, जर आम्ही चुकीचं पाऊल उचललं असतं तर या संदीपान भुमरेच्या रॅलीत एवढे हजारो लोक आले असते का? महाराष्ट्रातच असं चित्र आहे. आणि त्यांना कायमस्वरूपी घरी बसवण्याचं काम या निवडणुकीत आपल्याला करायचं आहे. आणि म्हणून बाकी कोण आहेत ते ऐरे गैरे तिकडे काय बघू नका. ऐरे गैरे म्हणजे माहित आहे ना, त्यांचा इतिहास पण तुम्हाला माहित आहे. मला बोलून कोण खराब करायचं नाही. संदीपान भुमरे एक हाडाचा कार्यकर्ता आहे, सर्वसामान्य कुटुंबातला आहे. आणि म्हणून त्याला येत्या किती तारीख आहे मता 13 तारखेला धनुष्यबाणासमोरचं बटन आपल्याला दाबायचं आहे. आणि पुन्हा मोदी साहेबांना या देशाचं प्रधानमंत्री बनवायचं आहे. बाजूला जालना मतदारसंघ आपला रावसाहेब दानवे यांचा तिथं कमळ आहे. आणि म्हणून तुमचं मत
एक मत विकासासाठी, तुमचं एक मत मोदींच्या पुन्हा प्रधानमंत्री बनण्यासाठी. धनुष्यबाणावर मत म्हणजे कोणाला मिळतं ते? थेट नरेंद्र मोदीजींना. महायुतीला मत म्हणजे थेट नरेंद्र मोदीजींना. आणि म्हणून तुमच्या विश्वासावर, महाराष्ट्राच्या विश्वासावर, या देशातल्या जनतेच्या विश्वासावर मोदी गॅरंटी या देशात चालते. दुसरी काही गॅरंटी चालत नाही. सगळ्या गॅरंटी फेल झाल्या. लोक आता जाहीरनाम्यामध्ये वचन देतात, इलेक्शन गेलं की म्हणतात प्रिंटिंग मिस्टेक. खरं म्हणजे जाहीरनामा काढण्याचा अधिकार, नैतिक अधिकार काँग्रेसला आहे का? खरं म्हणजे 50-60 वर्ष तुम्ही काय केलं त्याचा हिशोब द्यायला पाहिजे. तुम्ही खरं म्हणजे जाहीरनामा नाही, माफीनामा काढला पाहिजे, माफीनामा. आणि म्हणून तो अधिकार फक्त मोदी मोदी मोदींना. आणि म्हणून मी जास्त वेळ घेत नाही. तुम्ही भर उन्हामध्ये आहात. मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो की या ठिकाणी आजच आपण भुमरे मामाच्या नावावर शिक्कामोर्तब केलेला आहे. केलंय ना? 13 तारखेला काय होणार? भुमरे नाना आता दिल्लीचा रस्ता, त्यांचा मार्ग मोकळा करणार ना तुम्ही. आणि म्हणून रावसाहेब दानवे, अरे इथं दिलं ना कॅबिनेट, तर दम खा जरा. आणि रावसाहेब दानवे यांना देखील 13 तारखेला आपण प्रचंड मताधिक्याने विजयी करायचं आहे. ज्या ज्या ठिकाणी आपले सगळे, इथं तर आमदार 5 आमदार आपले आहेत या तुमच्या भुमरेंच्या. एक कन्नड बाकी आहे ना, कन्नडमध्ये पण आपली सगळी यंत्रणा लावा. अब्दुल सत्तार भाई आणि सगळे मंडळी, तुम्ही सगळे इथले 5 आमदार आहेत आपले, शिवसेना भाजपा महायुतीचे. आणि कन्नडमध्ये कुणाचा टांगापलटी करायचं माहिती आहे ना. आणि म्हणून बाकी मी जास्त काय बोलत नाही. 2 आपले शिलेदार मोदीजींचे या ठिकाणी शिलेदार दिल्लीला आपल्याला पाठवायचे आहेत. त्यासाठी आपण सगळ्यांनी कामाला लागा. आजचा जो काही रोड शो झालाय त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यांनी त्यांचा हे असेच आहेत. अरे बाबा, हे दलित लोकांना असंच करतात. त्यांच्याकडे काही प्रेम वगैरे नाही, फक्त वोट बँक म्हणून वापरतात. दलितांना पण आणि मुस्लिम लोकांना पण फक्त वोट बँक, वोट बँक. वोट मिळाला की तुम कहा के हम कहा के. आणि म्हणून तुम्ही जे विनोद बनकर, संजय राऊत आणि त्यांचं काही नाव कशाला घेऊ, आणि खैरे होते, यांनी तुम्हाला स्टेजवरून खाली उतरलं. हा दलितांचा अपमान करणारे हे लोक आहेत. आणि म्हणून दलित बांधवांना देखील मी विनंती करतो, यावेळेस तुम्ही महायुतीला प्रचंड मताधिक्याने विजयी करा. आणि पुढचे 25 वर्ष या देशाचा विकास, या ठिकाणी या देशाची प्रगती करणाऱ्यांच्या हातात देशाची सत्ता द्या. एवढीच विनंती आपल्याला करतो. मनापासून धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.